जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉग अँड रेसिपी या चॅनलवर मी मनापासून आपलं स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे चीलची भाजी. तर चील ही भाजी पालेभाजी आहे आणि ही वावरातून आत्ता ताजी ताजीच तोडून आणलेली आहे. तर माझ्या मैत्रिणींनी मला ही भाजी दिली. त्यांची शेती आहे. शेती असल्यामुळे ही भाजी तिथे अशी तणामध्ये वगैरे येते, बांधाच्या साईडला. तर ही भाजी खूप छान लागते खायला. आणि हिचे पानं बघा, हे अशा प्रकारचे पानं असतात. आणि आता ही भाजी आहे ना, आपल्याला अशी खुडून घ्यायची आणि हे पानं अशा प्रकारे असतात. तर ह्या भाजीचं नाव आहे चील. तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्की सांगा. तर मी पण पहिल्यांदाच बघितली आणि बनवणार पण आहे. आणि ते माझ्या मैत्रिणीनेच मला सांगितलं कशी बनवायची. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे मी 1-1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे एका पातेल्यात गरम करायला. तर पाणी आपल्याला फक्त गरम करायचं आहे, जास्त पाणी उकळायचं नाही, कारण त्या पाण्यामध्ये ही भाजी आता आपल्याला धुवायची आहे. भाजी मी शिजवणार नाही आणि वाफूनसुद्धा घेणार नाही आहे. फक्त मी गरम पाण्यातनं धुवून घेणार आहे ही भाजी. तर चला, इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ही भाजी आता मी ह्या गरम पाण्यामध्ये अशी धुवून घेते. तर आता पाणी बुडेल असंच, भाजी बुडेल असंच पाणी ठेवायचं आहे आपल्याला. तर आता बघा, ही भाजी अशी बुडून घ्यायची आहे. पाणी गरम असल्यामुळे मी आता याच्याने अशी बुडून घेते. तर भाजी आपल्याला अशा पद्धतीने धुवून घ्यायची आहे. तर चला, भाजी आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. तर इथं मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता ही भाजी मी काढून घेते. सर्व भाजी आता मी काढून घेते. आता या भाजीवर मी गार पाणी घालते. तर गार पाणी घालणं म्हणजे ही भाजी आणखीन आपण गार पाण्याने छान अशी धुवून घेऊया आणि अशी मोकळी करून पाणी टाकून धुवून घ्यायची आहे. म्हणजे ती गार पण लवकर होईल आणि धुतल्या जाईल, स्वच्छ माती वगैरे निघेल. तर आता मी इथे कढई घेतले. कढईमध्ये मी लागेल इतकंच तेल घेतलेलं आहे. इथे एक मध्यम आकाराचा कांदा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घेतल्यात आणि एक मी हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. एकच मिरची घेतली, तिखट आहे. तर चला, कढईमधलं आपलं तेल गरम झालं आहे. इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं घातलं, त्याच्यानंतर आता हे कापलेले लसूण घालायचे आहे. एक मिरची कापली होती ती घातली. आता हा एक मध्यम आकाराचा कांदा, तो पण घातलेला आहे चिरून. कांदा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. अर्धा 1 मिनिट तरी हा कांदा आपण असं तेलामध्ये परतून घेऊया. आता मी ह्याच तेलामध्ये मीठ टाकून घेतले. मीठ आपल्याला थोडंच टाकायचं आहे, कारण भाजी आपली थोडीच होईल. आणि मीठ मी अगोदर का टाकलं, कारण नंतर मग भाजीमध्ये एक साईडला अडकून राहते म्हणून. तर आता इथे मी लाल तिखट घातले. आवडीने आपल्याला हे तिखट कमी जास्त करायचं आहे. मी पहिले हिरवी मिरची पण घातली, ती पण तिखट होती, म्हणून मी आता थोडंसंच लाल तिखट आणि हळद घातले. बाकी काहीच आपल्याला घालायचं नाही. खूप साधी सोपी भाजी आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आता ही भाजी मी एका हाताने असे पिळून घेते, म्हणजे याचं पाणी आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही पाहू शकता. आता पाणी काढून घेतलं. आता ही भाजी मी इथे कढईमध्ये टाकून घेते. भाजी आपल्याला अशी हाताने मोकळी करायची आहे. कसं, मग एक बाजूला तशीच राहील. बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी अशी मोकळी करून घ्यायची आहे. मग आता ही भाजी आपण मोकळी केली का मग परतून घेऊया. आता ही भाजी आपल्याला अशी परतून घ्यायची आहे. मी मीठ अगोदरच घातलेलं आहे, नंतर मीठ घालायचं नाही. तर नंतर घातल्यावर मग असं मीठ अडकून राहतं, एक साईडला आपल्याला खारं लागतं. आता मी इथं 1-1.5 मिनटाकरता झाकण ठेवलं होतं. तर बघा, मस्त आपली भाजी सुक्की झालेली आहे. ही भाजी अशी पातळसुद्धा बनवतात. याच्यात डाळ, शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घोटून भाजी बनवतात, छान लागते. पण मी सुक्कीच बनवले. आता मी इथं परत अर्धा मिनटं झाकण ठेवणार आहे. अर्धा मिनटं झाकण ठेवून बघा, आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, ही माझी अशी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कशी वाटली ही भाजी? चला तर मग बाय बाय. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.